उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादीकडनं राजेंद्र जैन यांना संधी देण्यात आली। त्यानंतर आज त्यांनी उमेदवारी अर्जही भरलाय। यावेळी अर्ज भरताना त्यांच्यासोबत छगन भुजबळ, समीर भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार उपस्थित होते। राजेंद्र जैन यांनी छगन भुजबळांचे आशीर्वादही घेतले। या राज्यसभेच्या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा होती। मात्र उमेदवारी न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज झाले। राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडनं राजेंद्र जैन यांनी उमेदवारी दाखल केली। राज्यसभेसाठी उत्सुक असलेले भुजबळही नाराजी दूर ठेवून अर्ज भरायला आले खरे, पण अर्ज भरून झाल्यावर पत्रकारांशी बोलताना त्यांनी नाराजी बोलून दाखवली। इतरांची मुलं कशी राज्यसभा विधानसभेत आहेत तोच न्याय आपल्याला मिळावा असं त्यांनी बोलून दाखवलं। मात्र आपण कबड्डी के खिलाडी आहोत, शतरंजचे नाही असंही ते म्हणाले। दरम्यान भुजबळांची सुप्रिया सुळेंनी पाठराखण केली आहे। बीजेपीकडे ते प्रपोजल आम्ही मांडल्यानंतर शेवटचा एकच दिवस होता, मी सगळ्यांनी सांगितल्यानंतर, आणि ते 1 दिवसामध्ये मग त्यांचं असं उत्तर आलं की ज्यावेळेला विस्तारीकरण होईल मंत्रिमंडळाचं, रिशफल होईल, काय होईल त्यावेळेला विचार करू। त्यामुळे बीजेपीने नकार दिला, या गोष्टीमध्ये तथ्य नाही। ज्या आयुष्याच्या टप्प्यावर आदरणीय माननीय भुजबळ साहेब आहेत, त्यांनी जो एवढा मोठा त्याग केला आहे, कष्ट केले, त्याच्यानंतर त्यांना जर दिल्लीला यायचं असेल तर त्याच्यात गैर काय? जे आम्ही एकत्र असतानाही आदरणीय पवारसाहेबांचा फार आग्रह होता की आदरणीय भुजबळ साहेबांचं नेतृत्व हे फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित न ठेवता देशाला त्यांचं नेतृत्व हे मिळालं पाहिजे। दरम्यान सामान्य कार्यकर्त्याला मोठी संधी मिळाली अशी प्रतिक्रिया राजेंद्र जैन यांनी राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिली आहे। माझ्यासाठी फार उत्साह आणि गौरवची गोष्ट आहे की मला एक सामान्य कार्यकर्त्याला पक्षाने आज संधी दिली, आणि पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी आदरणीय स्वर्गीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली भरपूर काम केलेला एक साधारण कार्यकर्ता आहे, आणि मला हे राज्यसभावर जाण्याची जी संधी दिली आहे हे माझ्यासाठी फार गौरवची गोष्ट आहे। छगन भुजबळ साहेब माझे वडील सारखे आहे, आणि बऱ्याच वेळा त्यांनी मला आशीर्वाद दिलेला आहे, आणि मी त्यांच्या मुलगासारखा काम करणार आहे। तो नाराजीचा आमच्या पक्षात कुठेही प्रश्न नाही। राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी महायुतीकडनं राजेंद्र जैन यांचा एकमेव अर्ज दाखल झालाय। महाविकास आघाडीकडनं कोणताही अर्ज न आल्यामुळे राजेंद्र जैन यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जाते। उद्या अर्जांची छाननी होणार आहे, त्यात आलेला एकमेव अपक्ष अर्ज बाद होण्याची दाट शक्यता आहे। दरम्यान राजेंद्र जैन यांना उमेदवारी मिळाल्यानंतर भुजबळांना डावलल्याची चर्चा आहे। यावरून विरोधकांनीही निशाणा साधलाय। अजितदादांनंतर राष्ट्रवादीत सुरू असलेलं राजकारण भाजपच्या नियंत्रणात सुरू असल्याची प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी दिली आहे। तर अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय याचा अंदाज सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना आलाय, असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलंय। याचाच अर्थ त्यांच्या पक्षांतर्गत हा विषय दिसतो, पण तो भारतीय जनता पार्टीवर नाराज नाही हा मुद्दाही मला असं वाटतं चुकीचा आहे। कारण भारतीय जनता पार्टी समीर भुजबळावर सगळे आरोप आहेत वेगवेगळ्या पद्धतीने, या कारणानं भारतीय जनता पार्टी नाही म्हटली असू शकते, किंवा राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा नाही म्हटली असू शकते। परंतु ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादानंतर राजकारण चालू आहे ते जर बघितलं तर मला असं वाटतं एक वेगळ्या दिशेनं चालू आहे, भारतीय जनता पार्टीच्या नियंत्रणाखाली चालू आहे एवढंच म्हणता येईल। असं आहे, छगन भुजबळ आता ज्या परिस्थितीमध्ये आहेत त्यांना कदाचित ते मंत्रीपद सोडायची इच्छा नसेल, परंतु मी असं म्हणणार नाही की माझा तो अधिकारही नाही राष्ट्रवादीमध्ये, विशेष करून अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये काय चाललंय याचा अंदाज सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना आलेला आहे। राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीला महायुतीचा पाठिंबा असल्याची प्रतिक्रिया मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे। आज राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्री जैन
यांचा अर्ज भरण्यात आला आहे. महायुतीचं पूर्ण समर्थन आणि एकत्रितरित्या आम्ही अर्ज भरला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीने आता एक अत्यंत मोठं वळण घेतलंय. अधिकृतपणे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस उलटून गेल्यानंतरही महायुतीमधील बंडखोरी शमवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडनं युद्ध पातळीवरती प्रयत्न सुरू होते. या प्रयत्नांना अखेर यश आलं असून नाशिकमधील भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे यांनी आपली माघार जाहीर केली आहे. आज सोमवारी नाट्यमय घडामोडी घडत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे हे थेट मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीसाठी दाखल झाले. विशेष म्हणजे शिवसेनेच्या या दोन्ही मंत्र्यांसोबत भाजपचे बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे हे सुद्धा उपस्थित होते. या दिग्गज नेत्यांच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर प्रसाद हिरे यांनी महायुतीच्या हितासाठी माघार घेत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे महायुती समोरचा एक मोठा अडथळा दूर झाला. मला वाटतं सगळ्या ठिकाणी आता हा प्रश्न सुटलेला आहे. नाशिकचा प्रश्न सुटला की जळगावचे प्रश्न अतिशय सहज सुटणार आहे. पण म्हणून मला वाटतं की त्यावेळेला 17 जागा म्हणजे 6 तर आमच्या बिनविरोध झालेल्या आहेत. 11 जागा पुन्हा आम्ही एक हाती त्या ठिकाणी निवडून देऊ. 17 100% जागा या महायुतीच्या निवडून देतील. समाधानी नाही किंवा आहोत त्याच्यापेक्षा प्रसाद बापूंनी देखील CM साहेबांचा, DCM साहेबांचा, गिरीश भाऊंचा, माझा असेल, दादा भुसे साहेबांचा असेल, शब्दाला मान ठेवला. त्याच्यामध्ये असं काही नाही आहे की समाधानी आहे किंवा नाही. बापूंनी देखील उमेदवारी मागं घेतल्यामुळं आम्ही महायुतीचे सगळे मंत्री, आम्ही पदाधिकारी समाधानी आहोतच ना. आणि गोकुळजींचा जो अर्ज राहिलेला आहे त्यासाठी देखील आम्ही प्रयत्न करतो आणि त्याचं फायनल डिसिजन काय होणार आहे हे देखील सुतोवाच आता महाजन साहेबांनी इथे केलेलं आहे. शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे हेच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी आग्रही भूमिका घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रात प्रमोशन व्हावे आणि आगामी काळात एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री पदावर कायम ठेवले जावे अशी आग्रही भूमिका बच्चू कडू यांनी घेतली. अर्थातच आम्हाला अपेक्षा आहे का देवाभाऊचं प्रमोशन व्हावं आणि आमचे एकनाथजी शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात त्या भावना निर्माण होऊन गावगाव शिवसेनेच्या शाखा आणि घर तिथं शिवसैनिक या भावनेतून आता मी काल 4 दिवसात आम्ही 20 सभा करून आलेलो आहोत. बच्चू कडू काय बोलतात आणि त्यांनी काय बोललं पाहिजे याच्यावर नियंत्रण हे शिवसेना पक्षाने ठेवायचं आहे. एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी आणि सुनेत्राताई पवार, रामदास आठवलेजी ही मजबूत युती आहे. बच्चू कडू काय बोलत असतील तर ती योग्य अयोग्य, समज गैरसमज या सगळ्या विषयातली भूमिका एकनाथ शिंदेजी घेतील असं आमचं मत आहे. एकदा एकनाथजी शिंदे यांना जाऊन विचारा की खरंच दगाफटका केला होता का. एकनाथजी शिंदे यांनी जाहीरपणे भाषणामध्ये सांगितलंय की उद्धवजी ठाकरे यांनी देवाभाऊंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. बच्चू कडूंना एवढंच सांगायचंय, तुम्ही नवीन शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. याच्या आधी तुमची स्वतंत्र प्रहार संघटना होती, त्यावेळेला तुम्ही काहीही बडबड केली तर चालायची. आता एकदा एकनाथजी शिंदेंना अशी वक्तव्य करण्यापूर्वी विचारा, त्यांची परवानगी घ्या. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी सुनील तटकरे यांच्यावर पुन्हा हल्लाबोल करत टीका केली आहे. कोकण विधान परिषदेची जागा तटकरेंनी गदिमी काव्याने जिंकली असून कोकणातील जागा ही लढली गेली पाहिजे अशी दळवी यांची इच्छा असल्याचं ते म्हणाले. कोकण विधान परिषदेची निवडणूक होणं गरजेचं होतं, आम्ही ताकदीने लढलो असतो आणि जिंकलो असतो असं सुद्धा दळवी म्हणाले. यावरून दळवी यांनी तटकरेंवरती हल्लाबोल करत सुनील तटकरे यांनीच रायगडचं पालकमंत्रीपद अडवून ठेवल्याचा आरोप केला. शेवटी तटकरेंनी गनिमी काव्याने ती लढाई जिंकली असं नक्की सांगता येईल. आणि म्हणून काल त्यांनी वक्तव्य केलं की एका मॅनात 2 तलवारी राहत नाही, मी 4 ठेवतो. येणाऱ्या काळामध्ये जनता नक्की दाखवेल की एका मॅनात किती तलवार राहतात ते. तटकरे उपरोक्त बोलत आहेत. खरं तर त्यांना शोभने निश्चित नाही आहे. राजकारणामध्ये गिव्ह अँड टेकची परिभाषा वापरली पाहिजे. मला असं वाटतं की झालेल्या निवडणुकीच्या संदर्भात कदाचित निवडणूक झाली असती तर आम्ही ताकदीने लढलो असताना जिंकून आणली असती. पण ते दुर्दैव कोकणात जनतेचं की महायुतीचा धर्म पाळत असताना आम्ही आपली शीट काठी घेतली. नुकतीच स्थापन झालेली कॉक्रोच जनता पार्टी सध्या व्हर्च्युअल स्वरूपात कार्यरत आहे. तिची विचारधारा आणि काम करण्याची पद्धत अजून स्पष्ट झालेली नाही.
पक्षाची भूमिका समोर आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करू असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सांगितलंय. राज्य आणि देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे तरुणांमध्ये अस्वस्थता आणि नाराजी असल्याचंही त्यांनी म्हटलंय. राज्यामध्ये विरोधी पक्षासाठी मोठी राजकीय जागा उपलब्ध असून अशावेळी कॉक्रोच जनता पार्टीचं आगमन आशादायी वाटत असल्याचंही हाके म्हणाले. महाराष्ट्रातल्या तरुण वर्गाला जे काही चाललंय ते अजिबात आवडत नाही, आवडलेलं नाही. त्यामुळे हे तरुण वर्ग काय करतील याची थोडीशी कल्पना इथल्या सत्ताधाऱ्यांनी स्वतःला अवगत करून घ्यावी. आम्ही आमच्या जनसामान्यांच्या प्रश्नावरती, ओबीसींच्या प्रश्नावरती, भटक्यांच्या प्रश्नावरती, सामाजिक न्यायाच्या प्रश्नावरती भांडतोय. हा खूप मोठा स्पॅन आहे. ही लढाई वर्षानुवर्षाची सामाजिक न्यायाची लढाई. त्यामुळे आम्ही डिजिटल माध्यमं किंवा ह्या तरुण मुलांना एकदा त्यांच्याशी चर्चा करायला हरकत नाही, पण थोडा त्याला काळ जाऊ द्यावा लागेल, मग आम्ही तो निर्णय घेऊ. पुढची बातमी बघूयात. आज दीर्घकाळानंतर इंडिया आघाडीमधल्या घटक पक्षांची दिल्लीमध्ये बैठक पार पडली. मात्र आजच्या बैठकीला इंडिया आघाडीतील काही प्रमुख पक्षांनी दांडी मारली. इंडिया आघाडीमध्ये त्यामुळे बिघाडी कायम आहे की काय अशी चर्चा सुरू झाली. या बैठकीनंतर इंडिया आघाडीने पत्रकार परिषद घेत आपली भूमिकाही मांडली. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये एकूण 5 मुद्द्यांवरती एकमताने चर्चा झाल्याची माहिती मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली. तसंच नीट परीक्षेतील घोटाळ्यावर बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान बैठकीमध्ये SIR, देशाची अर्थव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी संदर्भातही चर्चा झाली. तर दर 2 महिन्यांनी इंडिया आघाडीची बैठक होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. It was unanimously agreed to demand the immediate resignation of the education minister because he presided over the betrayal of lakhs of youth who appeared for NEET and CBSE examination. It was agreed to send a letter to Chief Justice of India on SIR, vote loot and stealing elections. The letter to be delivered to the Chief Justice of India very soon. येत्या अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा ताकदीने मांडू असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिलाय. अधिवेशनात हा प्रश्न सोडवला गेला नाही तर तीव्र आंदोलन करू असंही कडू यांनी स्पष्ट केलं. येणाऱ्या अधिवेशनमध्ये जेवढ्या ताकदीनं हा मुद्दा मांडता येईल तेवढा मांडू. अधिवेशनात जर प्रश्न सॉल्व्ह झाला नाही तर आंदोलनाची तारीख निश्चित केल्या जाईल. प्रचंड ताकदीचं आंदोलन, एक शेतकऱ्याची संवेदना, या सगळ्या कर्जमुक्तीच्या संदर्भात आम्ही घेऊ. दरम्यान कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही बनवाबनवीची कर्जमाफी असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तर कर्जमाफीमध्ये जाचक अटी असल्याची प्रतिक्रिया खासदार बजरंग सोनावणे यांनी दिली आहे. त्यावर कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अटींमध्ये सुधारणा केल्या जातील असं स्पष्टीकरण दत्ता भरणे यांनी दिलं आहे. कर्जमाफीचा थेट फायदा होणारच नाही आहे. ही सरसकट कर्जमाफी नाही आहे, ही अटी आणि शर्ती लावून दिलेली कर्जमाफी आहे. त्यामुळे ते संख्या दाखवत आहेत, ती संख्यासुद्धा यामध्ये बसणार नाही. 55 लाख जे दाखवलं जात आहे याचं कारण असं आहे की 2 लाख रुपये भरतील, पण 3 लाख दिल्याशिवाय त्यांना पुन्हा नवीन कर्ज मिळणारच नाही. तर ते देण्याची ऐपत त्या शेतकऱ्याकडे नाही. काल प्रवक्ता भाजपनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या आत्ताच्या परिस्थितीमध्ये पवार साहेबांचं बोट दाखवलं. आणि मनमोहन सिंग साहेबांचं सरकार असताना देशातील त्यावेळेस 2004मध्ये एका झटक्यामध्ये 70,000 कोटीचं कर्ज माफ करून टाकलं. मग कोणाच्या काळात कोणाची लूट झाली हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ठाऊक आहे. राहिला कर्जमाफीचा विषय, तर आम्ही तर हे म्हणतो की सरकारच्या जमिनी अदानीच्या घशात घालण्यापेक्षा ओपन त्याचं ॲक्शन करा, लिलाव करा, काही जमिनी काढून टाका आणि शेतकऱ्याला कर्जमुक्त करा, ही आमची मागणी असते. घोषणा केली जाते 56 लाख शेतकऱ्यांना एवढे 1000 कोटी आता आकडा सांगतील, पण प्रत्यक्षात देताना तो आकडा अर्ध्याच्या खालीच असतो.
त्याचं कारण असं आहे की हिची जी ती 2 लाखापर्यंतची कर्जमाफी ऑलरेडी झालेली मागच्या 4-5 वर्षापूर्वी 4 वर्षापूर्वी मग ती आता ती पात्र शेतकरी त्याच्यात येणारच नाही ना. त्यांची कर्जमाफी झाली ते आता काही परत हे होत नाही, त्याच्यामुळे ते त्याच्यात बसणारच नाही. पण आता हे फक्त असं सांगायचं, आकडे काहीतरी जुळवाजुळव करायचे आणि आकडे जुळवाजुळव करून काहीतरी सांगायचं. ह्यांचा तरी मेळ आहे का? नाही, ज्याला खरी गरज त्यालाच मिळणार नाही. बरं, जो कर्ज नाही 100% फसवी आहे. बच्चूभाऊ काय बोलले मला माहीत नाही, परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या कॅबिनेटमध्ये खरं तर आम्हाला आचारसंहिता असल्यामुळे काही गोष्टी त्यांना जाहीर करता आल्या नाहीत. परंतु साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार की साधारणतः 36,585 कोटी रुपये ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा प्राथमिक आम्हाला अंदाज आहे आणि साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ हा मिळणार आहे.